झाला होता, तर पोस्टपोन पण करणार होते, पण ते खूप हे झालं की हे बुकिंग झाली, तुमची फ्लाईटची बुकिंग झाली आणि ती संधी मला मिळाली, म्हणजे तुमची सेवा करण्याची, तुमची जी टूर आहे ना ती मला मिळाली. आणि माझा प्रयत्न राहिला की व्यवस्थित तुमची व्यवस्था करून देण्याचा प्रयत्न राहिला एकदम चांगला. सुरुवात आपण केली होती जेव्हा चंदीगडहून निघालो तेव्हा आपण शिमल्यामध्ये आपण झाकू मंदिर, तिथे रिज मैदान, त्याच्यानंतर गटर बाजार, लोअर बाजार, माल रोड हे पाहिलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण गेलो नारकंडाला हनुमाता मंदिर, त्याच्यानंतर तिथे जुब्बड लेक आहे ते पाहिलं. त्याच्यानंतर आपण गेलो सरहनला तिथे भीमाकाली मंदिर ते पाहिलं आपण, भीमाकाली मंदिर. त्याच्यानंतर मग पुढे आपण गेलो सांगला व्हॅली पाहिली. त्याच्यानंतर चिपटू भारताचं शेवटचं गाव ते पाहिलं. त्याच्यानंतर मग आपण गेलो कल्पामध्ये आपण तिथे सुसाईड पॉईंट पाहिला. त्याच्यानंतर मग तिथे मॉनेस्ट्री पाहिली, मंदिर पाहिलं, किन्नर कैलास समोरचं जे दृश्य आहे ते पाहिलं. त्याच्यानंतर आपण गेलो नाकोला मॉनेस्ट्री आहे ते पाहिलं. त्याच्यानंतर तिथून गेलो होतो टाबोलचं आपण एक मॉनेस्ट्री पाहिली. नंतर काजाला पण आपण भारताचं शेवटचं गाव, हायेस्ट गाव ते पाहिलं. आणि त्याच्यानंतर आपण मनालीला पण वैशिष्ट्य मंदिर आणि माता मंदिर ते पाहून नंतर आपण आज रात्री बिलासपूरला आणि आता आज आपण चंदीगडला. तर म्हणजे या टूरमध्ये आपल्या 78 वर्षाच्या काकू त्यांचं पण खूप धन्यवाद आणि बाळाचं पण खूप धन्यवाद. त्या बाळाने खूप म्हणजे काहीही त्रास दिला नाही, अजिबात बिलकुल काही त्रास दिला नाही. मी जेव्हा म्हणजे जेव्हा शिमल्याला पाहिलं ना, म्हटलं 10 दिवसाचा जो टूर आहे ना ते बाळ कसं म्हणजे सहन करेल, वातावरण सहन करेल, किंवा काही त्रास देणार नाही ना, किंवा असं म्हणजे काय होतात ना सर. पण ह्या बाळाने टूरमध्ये आहे, गाडीमध्ये आहे असं वाटलंच नाही अजिबात, बिलकुल नाही. खूप म्हणजे व्यस्त एकदम मोठ्यासारखी बोलत होती. आजींनी एवढा प्रवास सहन केला. ह्या प्रवासामध्ये म्हणजे असं आजारी पडला नाही किंवा काही हे झालं नाही काही. आणि तुमच्या सर्वांची खूप साथ भेटली मला. अशीच साथ मिळावा एकदम पूर्णपणे, असंच प्रेम राहू द्या, असंच तुमचा असं सर्वांचा आशीर्वाद राहू द्या माझ्यावरती एकदम. आणि तुम्ही मला म्हणजे भरपूर प्रेम दिलं, मला बोलताच येत नाही असं की काय बोलावं एकदम पूर्णपणे. बोलायचं मनामध्ये भरपूर आहे पण ते बोलता येत नाही. आणि तुमच्या सर्वांचं मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी गुड. असंच हे